नमस्कार. शिक्षक हा राष्ट्रनिर्माता आहे याबद्दल भारतातल्या कुणाही नागरिकाचं अजिबात दुमत असणार नाही. शिक्षकाची भूमिका विशद करणाऱ्या 4 सुंदर ओळी विम कुलकर्णी गुरुजी यांच्या लेखणीतनं साकार झालेल्या मी या प्रसंगी सांगू इच्छिते आणि आजच्या या मुलाखतीचं प्रयोजन या ओळींद्वारे आपल्याला नक्कीच विशद होईल. विम कुलकर्णी गुरुजी म्हणतात, एकच काम ठावे मजला प्रकाश द्यावा सकळाला. एकच काम ठावे मजला प्रकाश द्यावा सकळाला. मग कसलेही मज रूप मिळो पण देह जळो अन जग उजळो. शिक्षक मतदारसंघाच्या 2024च्या निवडणुकीत मुंबईतर्फे एक आघाडीचे आणि सर्वमुखांनी ज्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे असे श्रीयुत सुभाष किसन मोरे सर या प्रसंगी आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून प्रतिनिधित्व एका शिक्षकालाच लाभावं हे खरं म्हणजे अतिशय चांगला जुळून आलेला योग आहे. त्यामुळे त्यांच्या शिक्षक भारतीच्या माध्यमातून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या कल्याणकारी योजनांबद्दल आज आपण या मुलाखतीत जाणून घेणार आहोत. स्वागत करते आहे श्रीयुत सुभाष किसन मोरे सरांचं. स्वागत आहे सर. नमस्ते सर. नमस्कार मॅडम. येस सर, शिक्षक भारती याबद्दल आपण काय सांगाल? शिक्षक भारतीची स्थापना 2005 साली गुरुवर्य अशोक बेलसरे सर यांनी रात्रशाळेतील काही लोकांना सोबत घेऊन केली. त्यावेळी रात्रशाळांचा मोठा प्रश्न होता आणि कपिल पाटील सर त्यावेळी पत्रकार होते आणि त्या रात्रशाळांच्या प्रश्नावर त्यांनी अनेक कामं केली होती. आणि तेव्हा शिक्षणाच्या हक्कासाठी आणि शिक्षकांच्या सन्मानासाठी हे ब्रीदवाक्य घेऊन शिक्षक भारतीची स्थापना 2005 साली झाली. सर, सगळ्यांच्याच मनात असणारा एक प्रमुख प्रश्न म्हणजे शिक्षकांवर नवीन पेन्शन योजनेअंतर्गत अन्याय झाला आहे. यासाठी आपण खरं म्हणजे या दिशेनं कार्यरत आहात. तेव्हा शिक्षकांवर नवीन पेन्शन योजनेअंतर्गत होणारा अन्याय कुठला आहे याविषयी आपण विवेचन करावं. राज्यामध्ये 1 नोव्हेंबर 2005 नंतर ज्यांची नियुक्ती झाली या सर्वांना शासनाने नवीन पेन्शन स्कीम म्हणजे NPS लागू केलं. आम्ही गेली 17 वर्ष सगळ्यांना समान पेन्शन मिळाली पाहिजे, सन्मानजनक पेन्शन मिळाली पाहिजे यासाठी काम करत होतो. कारण की जी नवीन योजना आहे NPSची योजना आहे, या योजनेमध्ये मिळणारं जे पेन्शन आहे ते अतिशय कमी आहे. उदाहरणार्थ आमच्या एक सहकारी 19 वर्षानंतर रिटायर झाल्या आणि त्यांना मिळालेली पेन्शन ही 4,300 आहे. पण जर ती कर्मचारी OPSमध्ये रिटायर झाली असती तर तिला कमीत कमी 40,000 ते 45,000 रुपयाची पेन्शन मिळाली असती. आणि म्हणून आम्ही गव्हर्नमेंटकडे मागणी करत होतो की आम्हाला जुन्या पेन्शनप्रमाणे सगळे फायदे मिळाले पाहिजेत. गव्हर्नमेंट ऐकत नव्हतं, संघर्ष झाला आणि महाराष्ट्र राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून आम्ही 7 दिवसाचा संप केला. आणि त्या संपाच्या पार्श्वभूमीवर शासनाने एक सुकाणू समिती बनवली. त्या समितीमध्ये महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षकांच्या वतीने मला प्रतिनिधित्व मिळालं आणि आम्ही जे काही म्हणणं मांडलं ते गव्हर्नमेंटने मान्य केलं. यामध्ये आमच्या प्रामुख्याने 6 मागण्या होत्या. त्यातल्या 5 मागण्या मान्य झालेल्या आहेत. त्यातली पहिली मागणी होती की OPSमध्ये जेवढी पेन्शन मिळते तेवढीच पेन्शन सुधारित NPSमध्ये मिळणार आहे, 1 रुपयासुद्धा कमी मिळणार नाही. दुसरं, OPSमध्ये कर्मचारी रिटायर झाल्यानंतर त्याला 14 लाखापर्यंत ग्रॅज्युएटी मिळायची. केंद्राने ती 20 लाख केल्यानंतर आमदार कपिल पाटील यांनी अधिवेशनात प्रश्न मांडून महाराष्ट्रातसुद्धा ती मर्यादा 20 लाखापर्यंत वाढवलेली आहे. तेवढी 20 लाख ग्रॅज्युएटी आता या NPS कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. तिसरा महत्त्वाचा प्रश्न होता सर्व्हिस कंडिशन, म्हणजे NPSमध्ये 30 वर्ष सर्व्हिस झाली पाहिजे अशी एक अट होती. आम्ही असं म्हटलं की सर्व्हिस कितीही हो, 17 वर्ष हो, 22 वर्ष किंवा 27 वर्ष, आमचा जो शेवटचा पगार आहे त्याच्या निम्मे आम्हाला पेन्शन मिळाली पाहिजे. चौथा मुद्दा असा होता की जर OPSमध्ये कर्मचाऱ्याला काही झालं किंवा तो आजारी पडला, अनफिट ठरला तर त्याच्या फॅमिलीला फॅमिली पेन्शन मिळते. तशीच फॅमिली पेन्शन NPSच्या कर्मचाऱ्याच्या फॅमिलीसुद्धा मिळाली पाहिजे. आणि 5वा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्र यशस्वी झाला ते म्हणजे आम्ही पेन्शनला DA जोडण्यात यशस्वी झालो.
इतर राज्यामध्ये पेन्शनला डी-ए जोडलेला नाही आहे. पण महाराष्ट्रात तो जोडल्यामुळे जशी महागाई वाढेल, तशी पेन्शन वाढत जाणार आहे. आणि हे 5ही मुद्दे समन्वय समितीच्या माध्यमातून मान्य झालेली आहेत आणि नवीन सुधारित NPS योजना आलेली आहे. त्याबद्दल आम्ही सरकारचा आभार मानतो. परंतु आमचा एक मुद्दा बाकी आहे, ज्याच्यासाठी आम्ही पुढे लढणार आहोत. तो म्हणजे आमच्या 10% कॉन्ट्रिब्युशनचा. जे 10% कॉन्ट्रिब्युशन आज आम्ही देत आहोत, ते आम्ही कंटिन्यू द्यायला तयार आहोत. पण शासनाला आम्ही असं म्हटलं, की आमचे 10% आणि तुमचे 14% असा 24%चा राज्यामध्ये पेन्शन फंड तयार करावा, ज्याच्यातून भविष्यात पेन्शन देणं सोपं जाईल. आणि ज्या दिवशी आम्ही रिटायर होऊ, त्या दिवशी आमचे 10% आम्हाला परत द्यावे. म्हणजेच आम्ही शासनाला केवळ प्रश्न विचारला नाही, तर शासनाला पेन्शन कशी देऊ शकतो, याचं उत्तरसुद्धा दिलेलं आहे. आणि मला अभिमान आहे आमच्या समन्वय समितीचा, की एक अतिशय चांगली योजना आम्ही मान्य करून घेतलेली आहे आणि पुढील काळामध्ये या 10% आम्ही लढासुद्धा देणार आहोत. इतक्या अभ्यासपूर्ण रीतीनं जेव्हा विवेचन सुरू आहे, प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे सुमारे 3 टर्म्स म्हणजे 18 वर्ष इतका काळ आमदार कपिल पाटील साहेब यांच्याकडे उमेदवारी होती आणि आता ही उमेदवारी किंवा हे नामांकन आज श्रीमान सुभाष किसन मोरे सर यांच्याकडे आलेलं आहे. सर, हा जो बदल झाला स्वीकारार्ह कितपत आहे आणि स्वागतार्ह कितपत आहे, याविषयी आपण काय सांगाल? राजकारणात आपण पाहतो, की सहसा कोणीही आपली जागा सोडत नाही. म्हणजे कितीही वय झालं तरी निवडणुका लढवण्यासाठी राजकारणी तयार असतात. बरोबर. पण कपिल पाटील अशी व्यक्ती आहे, की सामान्यपणे त्यांनी जीवनामध्ये काही नीतिमत्ता, तत्त्व पाळलेली आहेत. समाजवादी विचारसरणीचे असल्यामुळे त्यांनी ठरवलं, की आता 3 टर्म म्हणजे 18 वर्ष केल्यानंतर मी थांबलं पाहिजे. कारण की शिक्षक 58व्या वर्षी रिटायर होतो आणि मी जर शिक्षकांचा प्रतिनिधी आहे, तो नियम मलाही हवा आहे आणि म्हणून त्यांनी स्वतःचं रिटायरमेंट डिक्लेअर केलं. पण हे करत असताना त्यांनी कोणाचं नाव सुचवलं नाही. त्यांनी तो निर्णय संघटनेकडे दिला आणि संघटनेची एक फार मोठी सभा झाली आणि या सभेमध्ये संघटनेने एकमताने माझं नाव घेतलं आणि ती जबाबदारी माझ्यावर आलेली आहे. ते जर ठरवू शकले असते तर स्वतःच्या मुलाला किंवा कोणत्यातरी नातेवाईकाला पुढे आणू शकले असते. परंतु तसं न करता त्यांनी माझ्यासारख्या एका तरुण सामान्य शिक्षक कार्यकर्त्यावर जबाबदारी दिली आहे. हे त्यांचं फार मोठंपण आहे आणि या निर्णयाचं शिक्षण क्षेत्रात सर्वांनी स्वागत केलेलं आहे. त्यामुळे मला प्रचारामध्ये सगळ्या महिलांचा, शिक्षकांचा, संस्थाचालक, मुख्याध्यापकांचा अतिशय प्रचंड प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. आणि कपिल पाटील हे व्यक्तिमत्व माझ्या मागे असल्यामुळे आमची टॅगलाईनच आहे, की विश्वास शिक्षकांचा, वारसा कपिल पाटलांचा. क्या बात आहे. पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. नवीन पेन्शन स्कीम कुठल्याही विभागातल्या कर्मचारी अधिकारी यांना लागू करायची झाली तर सर्वात मोठी होणारी टीका म्हणजे सरकारी तिजोरीवरती पडणारा अतिरिक्त बोजा. वेतनमान हे साधारण महागाईच्या अनुषंगानं न्याय्य रूपात किंवा सन्मानजनक रूपात आहे असं जेव्हा एकीकडे म्हटलं जातं, अशा वेळेला जुन्याच पेन्शन स्कीमप्रमाणे निवृत्तीपश्चात पेन्शन लागू करणं हे सरकारी तिजोरीवरती बोजा पाडणारं ठरेल का, याविषयी आकडेवारीसह सर आपण विवेचन द्यावं. शासनाचे मुख्यमंत्री असतील, अर्थमंत्री असतील, यांनी वारंवार हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे, की जर जुन्या पेन्शनचे फायदे दिले तर महाराष्ट्राचा विकास थांबेल, तिजोरीवर बोजा वाढेल. परंतु नाण्याची दुसरी बाजू अशी आहे, की शिक्षकांच्या वेतनावर किंवा पेन्शनवर जो खर्च होतो, तो खर्च न पाळता इन्व्हेस्टमेंट मानली पाहिजे. कारण की शिक्षक हा राष्ट्रनिर्माता आहे. तो चांगला नागरिक घडवत असतो आणि त्याच्या पगारावर, पेन्शनवर जो खर्च होतो, हा काही खर्च नाही आहे. ही त्या राष्ट्राची गुंतवणूक आहे आणि चांगले नागरिक तयार झाले तर राष्ट्राची प्रगती पुढे होणार आहे. दुसरं महत्त्वाचं, वारंवार असं सांगितलं जातं, की बोजा वाढतो. पण मी असं म्हणेन, की गेली 10 वर्ष महाराष्ट्रात भरती झालेली नाही आहे. 5 लाखापेक्षा जास्त पोस्ट वेकेंट ठेवलेले आहेत. मग 5 लाख पोस्टचा पगार शासनाने वाढवलेला, 5 लाख पोस्टचा पगार शासनाने वाचवला आहे. मग आपण खर्च वाढला कसं काय म्हणू शकतो? दुसरं, 25 ते 30 वर्ष शिक्षक काम केल्यानंतर जेव्हा तो रिटायर होतो, तेव्हा त्याला सन्मानाने जगता यावं याच्यासाठी चांगली पेन्शन मिळाली पाहिजे. शिक्षक असा आहे, की त्याला दुसरं कोणतंही जॉब करता येत नाही किंवा ट्युशन करता येत नाही
आणि अशा वेळी जर निवृत्त झाल्यानंतर त्याला पेन्शन नाही मिळाली तर त्याचं उत्तरदायित्व काय असणार आहे? आणि पेन्शन ही काही चॅरिटी नाही आहे, तो आमचा मूलभूत अधिकार आहे. उतार वयामध्ये आम्हाला सन्मानाने जगावं याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला तो अधिकार दिलेला होता आणि कोणत्याही शासनाला तो अधिकार काढून घेण्याचा अधिकार नव्हता. तरीसुद्धा शासनाने जे केलेलं आहे त्याविरोधात आम्ही सर्व संघटनांनी एकत्र येऊन एक लढा दिला आणि आमचा सन्मान आम्ही पुन्हा मिळवलेला आहे. सर, सरकारी असू दे किंवा निमसरकारी कुठलाही विभाग असू दे, त्या विभागांमध्ये आर्थिक कपात करण्याच्या दृष्टीनं खाजगीकरण हे बळावू पाहतंय, रोवल्या जातंय. यावरती आपण काय सांगाल? कारण खाजगीकरणाच्या साधारण आपण विरोधात आहात असा एक सूर आपल्या साहित्यातनं, आपल्या बोलण्यातनं आणि आपल्या विचारातनं आजवर प्रकट झालेला आहे. तेव्हा खाजगीकरणाविषयी, शिक्षण क्षेत्रातल्या खाजगीकरणाविषयी आपण काय सांगाल? मुळामध्ये शिक्षण क्षेत्रात खाजगीकरण, कंत्राटीकरण येताच कामा नये. कारण की राष्ट्राची संपत्ती म्हणजे विद्यार्थी आहेत आणि हे विद्यार्थी जर चांगले घडवायचे असतील, कारण की त्यातूनच चांगले नागरिक होणार आहेत, तर जोपर्यंत विद्यार्थ्याला शिकायचं आहे, म्हणजे मी तर असं म्हणेन KG to PG संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी ही शासनाने घेतली पाहिजे. परंतु शासनामध्ये जे अधिकारी बसतात, ते अधिकारी नेहमी शासनाचा कसा पैसा वाचवता येईल या दृष्टीने प्रयत्न करतात. महाराष्ट्रामध्ये 27 एप्रिल 2000 साली शिक्षण सेवक योजना आणून पहिल्यांदा कंत्राटीकरणाची सुरुवात झाली. त्यावेळचे जे तत्कालीन उपसचिव होते त्यांनी महाराष्ट्राला ही योजना सादर केली आणि त्याच्यात असं म्हटलं की शिक्षकांना लगेच परमनंट नोकरी द्यायची गरज नाही आहे. त्यांना 5 वर्षापर्यंत आपण सेवक ठेवू शकतो आणि 2,500 ते 3,500 रुपयात आपण त्यांना राबवू शकतो. तिथून कंत्राटीकरणाची सुरुवात झाली. आता कंत्राटीकरण इतकं वाढलेलं आहे की प्रायव्हेट शाळा वाढलेल्या आहेत आणि त्याच्यातून शिक्षकांचं शोषण होत आहे. मोठमोठ्या शाळांमध्ये फी खूप घेतली जाते, परंतु शिक्षकांना तितका पगार मिळत नाही. अनुदानित शाळांमध्येच पगार मिळतो. CBSE, ICSE, IB आणि इतर बोर्डाच्या ज्या मोठ्या मोठ्या शाळा सुरू झाल्यात याच्यामध्ये लाखामध्ये फी घेतली जाते, परंतु शिक्षकांना मिळणारा पगार अत्यंत कमी आहे आणि कंत्राटीकरणामुळे शिक्षण दिवसेंदिवस महाग होत चालले. आपल्या घरातली दोन्ही व्यक्ती, आई वडील जर काम करत असतील आणि त्यांना आपल्या मुलाला डॉक्टर करायचं असेल तरी ते डॉक्टर करू शकत नाहीत, कारण की 1-1.25 करोडच्या वर फी आहे. मग जर ही कमावत्या घरातली स्थिती आहे तर सामान्य घरात जिथं शिक्षण पहिल्या पिढीत पहिल्यांदा पोहोचतंय ती मुलं कशी शिकणार? त्यामुळे कंत्राटीकरणाला आमचा विरोध आहे. कुठलंही चांगलं काम म्हटलं की त्याला होणारा विरोध हा ओघाने आलाच. अशा वेळेला श्रीयुत सुभाष मोरे सर, तुम्हाला उमेदवारी घोषित झाल्यानंतर युनियन बँकेकडनं शिक्षकांना होणारा जो पगार आहे तो मुंबई बँकेत होण्यासाठी ट्रान्स्फर झाला आणि या घटनेनंतर तुमच्यावर टीका झाली, पेपरमध्ये काही लेख छापून आले. याविषयी आपण काय सांगाल? खरं तर युनियन बँकेतून आज जे पगार होत आहेत याचं संपूर्ण श्रेय शिक्षक भारतीचं आहे. ऑक्टोबर 2011पर्यंत मुंबईतील शिक्षकांचे पगार हे कोऑपरेटिव्ह बँकेतून व्हायचे आणि त्यावेळी दर महिन्याला हा पगार 15 ते 20 दिवस उशिरा व्हायचा आणि फेब्रुवारी-मार्च या 2 महिन्याचे पगार कमीत कमी 1.5 ते 2 महिने उशिरा व्हायचे. जेव्हा कपिल पाटील पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा त्यांना सगळ्यांनी हेच विचारलं होतं की याच्या बाबतीत तुम्ही काय कराल? सतत 4 वर्ष प्रयत्न केल्यानंतर आम्ही ऑक्टोबर 2011ला आमचे पगार युनियन बँकेतून करण्यात यशस्वी ठरलो आणि त्या दिवसापासून ऑक्टोबर 2011 ते 2017 प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला बरोबर दुपारी 2 वाजता आम्हाला पगार येत होते. काहीच अडचण नव्हती. परंतु सत्तेत बदल झाला. राजकारण्यांनी त्यांच्या एका पक्षाच्या आमदाराला खुश करण्यासाठी आमचे पगार मुंबई बँकेत नेले. त्यावेळी त्याला पहिला विरोध शिक्षक भारतीने केला. आम्ही खूप आंदोलनं केली, मोर्चा केले, पण शासन ऐकत नव्हतं. तत्कालीन शिक्षण मंत्री हट्ट धरून बसले होते की पगार मुंबई बँकेतच जाणार. शेवटी शिक्षक भारतीच्या वतीने आमचे अध्यक्ष अशोक बेलसर सर आणि मी स्वतः हायकोर्टात गेलो आणि आम्ही हायकोर्टात जिंकलो. त्यानंतर त्याविरोधात शासन सुप्रीम कोर्टात गेलं, पण सुप्रीम कोर्टात सुद्धा शिक्षक भारतीचा विजय झाला आणि पुन्हा पगार युनियन बँकेत सुरळीतपणे सुरू झाले. आता सरकार बदललं. माझी निवडणूक आल्यानंतर
सरकारने परत एकदा तो निर्णय घेतला. त्यांच्या पक्षाच्या एका आमदाराला खुश करण्यासाठी परत मुंबई बँकेचा निर्णय झाला. परंतु त्यावेळी शिक्षक भारतीचे आमदार जे आहेत कपिल पाटील सर यांनी विधान परिषदेत प्रश्न असा विचारला की सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचे निर्णय असताना तुम्ही हा निर्णय घेऊ शकत नाही. कारण की सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने असं म्हटलं आहे की तुमचं सॅलरी अकाउंट कुठे असेल हे ठरवण्याचा अधिकार शिक्षकांना आहे, शासनाला नाही. आणि म्हणून शासनाला जी मागे घ्यावा लागला आणि आजही पगार आमचे युनियन बँकेतूनच होत आहेत. मुंबई बँक आणि आमचं काही वैयक्तिक भांडण नाही, पण मुंबईमध्ये सर्व प्रकारचे लोक म्हणजे उत्तर भारत, दक्षिण भारत ह्या सर्व प्रकारचे लोक इथं राहतात आणि व्यवहारासाठी युनियन बँक ही नॅशनलाइज बँक आहे, जिचा व्यवहार आपण देशभर कुठेही करू शकतो. आणि म्हणून युनियन बँकेची आमची आग्रही मागणी होती आणि आजही आम्हाला समाधान आहे की मुंबईतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार युनियन बँकेतून सुरळीतपणे होत आहेत. परंतु काही लोकांना निवडणुका आल्या की राजकारण करायची सवय असते आणि म्हणून माझ्या नावाने काही पेपरमध्ये चुकीच्या पद्धतीने बातम्या छापून आल्या. म्हणजे ओरिजिनल बातमी वेगळी होती, पण जिथे माझा कोट होता तिथं व्हाईटनर करून वेगळेच शब्द माझ्या तोंडात घालण्याचा प्रयत्न झाला. परंतु मुंबईतले शिक्षक हुशार आहेत, सुज्ञ आहेत आणि त्यांनी नेहमीच शिक्षक भारतीला साथ दिलेली आहे आणि पुढील काळातही अशा कोणत्याही अफवांना आणि या सगळ्या अफवा कुठं पसरतात? व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत. काही लोकांनी लोकांचे नंबर न विचारता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी तयार केली आहे आणि त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरून अफवा पसरवल्या जातात. परंतु मुंबईतले शिक्षक सुज्ञ आहेत, ते कोणत्याही अफवांना बळी पडत नाहीत आणि म्हणून आमचे पगार आजही युनियन बँकेत सुरळीत आहेत आणि सुरळीतपणे चालू राहतील. आणि याच्यात पुढचं मी सांगतो की CMP प्रणाली येणार आहे. त्याच्यामुळे आता पूल अकाउंटची गरज राहणार नाही. 31 मार्चला ती मुदत संपलेली आहे आणि पुढील काळामध्ये CMP प्रणालीतून डायरेक्ट ट्रेजरीतून शिक्षकांच्या अकाउंटला पगार येण्याची आम्ही मागणी केली आहे. त्यामुळे शिक्षकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नका. आपले पगार युनियन बँकेत सुरक्षित आहेत आणि सुरक्षित राहतील. सर, आपण केवळ शिक्षकांचे प्रश्न किंवा शिक्षकांच्याच कल्याणासाठी काम करता का? किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी किंवा वर्गासाठी आपल्या मनात काही योजना आहेत का? याविषयी सांगावं. शिक्षकेतर कर्मचारी हा शाळेचा कणा असतो. शाळा साफ करणे, शाळा उघडणे, क्लरिकल कामं जी आहेत, आमचे पगार बिल बनवणे किंवा दैनंदिन रेकॉर्ड ठेवणे, प्रयोगशाळा सहाय्यक असतील किंवा ग्रंथपाल असतील, या प्रत्येकाच्या प्रश्नावर शिक्षक भारतीने नेहमीच भूमिका घेतलेली आहे. मग वेतनाचा प्रश्न असो, पेन्शन असो, वेतन वृद्धी असो, पेन्शन वाढ असो, ह्या प्रत्येक कॉमन विषय आहेत, ज्याचा फायदा शिक्षक आणि शिक्षकेतर या दोघांना होतो. परंतु शिक्षकेतर कर्मचाऱ्यावर फार मोठा अन्याय गव्हर्नमेंटने केलेला आहे. खरं तर गेली 19 वर्ष ही भरती बंद होती. परंतु आमचेच काही मित्र आहेत, या माध्यमातून कोर्टामध्ये ज्या केसेस होत्या त्या आम्ही जिंकलेलो आहोत आणि आता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती पूर्ववत सुरू झालेली आहे. यामध्ये आपण ज्युनियर क्लर्क, सिनियर क्लर्क, हेड क्लर्क, लॅब असिस्टंट आणि लायब्ररियन यांच्या पोस्ट भरू शकतो. दुसरं, आता नुकतंच आम्ही जे अर्धवेळ ग्रंथपाल होते, या अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्ण वेळ ॲप्रुव्हल मिळवून दिलं. त्याच्यात काही एजंट घुसले होते, पण या सगळ्यांना बाजूला काढलं आणि त्यांचं काम आपण करून दिलं. 7व्या वेतन आयोगाचं फिक्सेशन असेल किंवा पदोन्नती असेल, शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या प्रत्येक प्रश्नावर कपिल पाटील सर आणि शिक्षक भारतीने नेहमी भूमिका घेतलेली आहे आणि पुढील काळातही आम्ही त्यांच्यासोबतच राहू. सुभाष मोरे सर, आपण मगाचपासनं अतिशय सुरेख रीतीनं प्रत्येक प्रश्नाकडे बारकाईनं विवेचन करत आम्हाला मुद्दे सांगत आहात. त्याच अनुषंगानं एक सार्वत्रिक सूर सध्या ऐकायला मिळतो, तो असा आहे की शाळा चालवणं हे दिवसेंदिवस अवघड होत चाललेलं आहे. अशा वेळेला केवळ शिक्षकच नाही तर शिक्षकांबरोबर संस्थाचालक, पालक यांचासुद्धा विचार करणं आपल्याला निकडीचं होऊन बसलेलं आहे. अशा वेळेला संस्थाचालक, शिक्षक, पालक यांच्यासाठी काही विशेष योगदान आपलं आहे का? काय सांगाल सर? मुळात शिक्षक भारतीला कधी आम्ही युनियन म्हटलं नाही. हे एक व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक आणि संस्थाचालक सगळेच एकत्रितपणे आपले प्रश्न सोडवत असतात. नुकताच आम्ही एक मोठा प्रश्न सोडवला आहे, तो म्हणजे प्रॉपर्टी टॅक्सचा. शैक्षणिक संस्थांना लाखो रुपयाचा प्रॉपर्टी टॅक्स भरावा लागतो, परंतु
मुंबई महानगरपालिकेतील शैक्षणिक संस्थांना या प्रॉपर्टी टॅक्समधून सवलत मिळावी यासाठी सातत्याने गेली अनेक वर्ष आम्ही प्रयत्न करत होतो आणि आता आम्हाला यश मिळालेलं आहे. शैक्षणिक संस्थांना यापुढे कोणताही प्रॉपर्टी टॅक्स भरावा लागणार आहे. फक्त शैक्षणिक संस्थांना एकदा महानगरपालिकेकडे अर्ज करावा लागेल आणि तो अर्ज केल्यानंतर त्यांना एक्झम्पशन सर्टिफिकेट मिळेल आणि त्या सर्टिफिकेटमुळे त्यांना भविष्यात लाईफ टाईम प्रॉपर्टी टॅक्स भरावा लागणार नाही. दुसरा आमचा प्रयत्न आहे की लाईट बिल आणि पाणी बिल जे आज कमर्शियल रेटमध्ये आहे ते डोमेस्टिक रेटमध्ये आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि विद्यार्थ्यांसाठी तर अनेक उपक्रम आम्ही राबवतो. मला आठवतं की महाराष्ट्रात 10वी-12वीचे रिझल्ट लागल्यानंतर आत्महत्यांचं सत्र सुरू झालं होतं. त्यावेळी मानसोपचार तज्ज्ञ आनंद नाडकर्णी यांच्यासोबत आम्ही एक अभियान राबवलं आणि महाराष्ट्र शासनाला काही सूचना केल्या. त्याच्यातूनच विद्यार्थी फ्रेंडली टाईम टेबल शाळांच्या परीक्षांचं आम्ही बनवलं. त्यामुळे आता 10वी-12वीच्या ज्या SSC बोर्डाच्या परीक्षा होतात या प्रत्येक पेपरमध्ये एक सुट्टी मिळते. आणि शिक्षकांसाठी तर आम्ही सातत्याने अनेक उपक्रम सतत करत असतो. म्हणजे आमच्या क्षेत्रामध्ये 80% महिला शिक्षिका आहेत. या घर सांभाळून शाळा सांभाळून आपलं काम अतिशय चांगल्या पद्धतीने करत असतात. शिक्षक भारती दरवर्षी शैक्षणिक क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या स्त्रियांना सावित्री फातिमा पुरस्कार देते. तसेच आमचे काही शिक्षक कलावंत आहेत, लेखक आहेत, कवी आहेत. त्यांच्यासाठी शिक्षक भारतीने 10 साहित्य संमेलनं आत्तापर्यंत घेतलेली आहेत. शैक्षणिक संस्थांना आपण पुरस्कार देतो. विज्ञान प्रदर्शनामध्ये जे शिक्षक चांगलं काम करतात त्यांनासुद्धा आपण पुरस्कार देतो. म्हणजे शिक्षक भारती सर्व घटकांसाठी सातत्याने काम करत असते. शिक्षणाच्या प्रश्नावर आम्ही आमची भूमिका कधीही बदललेली नाही आहे. आणि मुळामध्ये कपिल पाटील किंवा आम्ही कोणत्याही पक्षाला बांधलेलं नसल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी असो किंवा सेना भाजप असो, जो शिक्षणाच्या आणि शिक्षकांच्या विरोधात GR येतो, निर्णय येतो, त्याच्याबद्दल आम्ही नेहमी विरोध करतो. कारण की आमचा पक्ष म्हणजे शिक्षक आहेत. त्यामुळे कोणत्याही पक्षाला बांधील नसल्यामुळे त्या सभागृहात बोलताना कपिल पाटलांना कधी अडचण आली नाही आणि मलाही येणार नाही. कारण की शिक्षणाच्या हक्कासाठी आणि शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती काम करत आलेली आहे. सर, खाजगी शाळांमधील गुणवत्ता किंवा शिक्षणाचा दर्जा हा फार मोठ्या परीनं उंचावलेला आपल्याला दिसून येतो. अशा वेळेला सरकारी शाळांमध्ये किंवा निमसरकारी शाळांमध्ये शैक्षणिक दर्जा, गुणवत्ता वाढावी यासाठी आपलं विशेष योगदान काय आहे? काय सांगाल? मुळात मला हा प्रश्न पटला नाही. खाजगी शाळांमध्ये गुणवत्ता वाढते आणि सरकारी नाही तर असं नाही आहे. आपण सर्वजण अनुदानित शाळांमध्येच शिकलेलो आहोत. मराठी माध्यमाच्या शाळात शिकून डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट झालेले आणि परदेशात असणारे हजारो लोक आहेत. पण शासनाचा दृष्टिकोन या शाळांकडे बघण्याचा बदललेला आहे. या शाळांना नॉन सॅलरी ग्रँट मिळत नाही. या शाळांमध्ये शिक्षकांची भरती होत नाही. या शाळेच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी शासनाकडे निधी नसतो. म्हणून या शाळा जीर्ण होत चाललेल्या आहेत. आणि शासन जाणीवपूर्वक एक समाजामध्ये मेसेज देत आहे की अनुदानित शाळांमध्ये आता चांगलं शिक्षण नाही आहे. खरं तर या शाळांमध्ये शिकवणारे शिक्षक अत्यंत हुशार आहेत, निर्लस आहेत आणि एका विशिष्ट पद्धतीने निवडलेले आहेत. त्यामुळे ते चांगलं काम करू शकतात. पण शाळांमध्ये इतकी कामं बाहेरून लादलेली आहेत. म्हणजे BLO ड्युटी आम्ही करायची, नवभारत साक्षरता आम्ही करायची, खिचडी आम्ही शिजवायची, शाळा आम्ही बांधायच्या, सगळी अशैक्षणिक कामं आम्हाला द्यायची. मग त्या विद्यार्थ्याला आम्ही कधी शिकवणार? शिक्षक भारतीची आणि आमची मागणी आहे की माझी नियुक्ती विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी झालेली आहे. त्यामुळे माझं पहिलं काम आहे की मी विद्यार्थ्याला शिकवलं पाहिजे. ते काम जर आम्हाला 100% करायला दिलं तर तुम्ही गुणवत्तेबद्दल बोला. पण आम्हाला पूर्ण वर्षभर वेगवेगळ्या कामात राबवून ठेवायचं आणि परत गुणवत्तेवर प्रश्न विचारायचा, हे बरोबर नाही आहे. त्यामुळे माझी शासनाकडे विनंती आहे की कोणत्याही शिक्षकांना अशैक्षणिक कामं देऊ नये. संस्थांना नॉन सॅलरी ग्रँट मिळाली पाहिजे. संस्थांना शासनाकडून जी थकबाकी मिळायला पाहिजे ती मिळाली पाहिजे. मग या संस्था पण टिकतील. आणि महाराष्ट्रात तर या खाजगी संस्थांनीच शिक्षण सुरू ठेवलं आहे. खरं तर ती शासनाची जबाबदारी आहे. मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्यावं असं RTI कायद्यात म्हटलं आहे. पण हा कायदा शासनच पाळत नाही. उलट खाजगी संस्था खिशातले पैसे टाकून हे सगळं व्यवस्था निर्माण करत आहेत. त्यांना ॲप्रिशिएशन म्हणजे त्यांचा गौरव करायचं राहिलं बाजूला, पण तिथं शिक्षण मिळत नाही असा जो अपप्रचार होतोय तो चुकीचा आहे असं मला वाटतं. सर,
शिक्षक भारतीच्या माध्यमातनं सरकारकडे अनेक मागण्या आपण ज्या केल्या आहेत, त्यामध्ये एक मागणी प्रामुख्याने दिसून आली, ती म्हणजे जी कुठली पदं रिक्त आहेत, त्या रिक्त जागांवरती भरती प्रक्रिया ही लवकरात लवकर आणि अतिशय परिणामकारकरित्या राबवण्यात यावी, हे आपण म्हणतो. पण दुसरीकडे याला विरोधाभासात्मक एक चित्र निर्माण झालेलं दिसून येतं. ते म्हणजे अतिरिक्त संख्या जी आहे शिक्षकांची, ती सुद्धा दिसून येते. रिक्त पदं एका ठिकाणी म्हणतो आहोत आणि अतिरिक्त संख्या ही दुसरीकडे आहे. ह्या विरोधाभासाविषयी तुम्ही काय विवेचन कराल? शासनाने काय केलं आहे, 28 ऑगस्ट 2015 त्यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे साहेब होते. त्यांनी संच मान्यतेचे निकष बदलले. खरं तर विद्यार्थी आणि शिक्षकाचा संबंध आहे शिकणं आणि शिकवण्याचा. पण त्यांनी तो संबंध बदलला आणि विद्यार्थ्यांच्या संख्येवर शिक्षक संख्या ठरवली. त्यामुळे विद्यार्थी संख्या कमी झाली की शिक्षक संख्या कमी व्हायला लागली आणि असे शिक्षक अतिरिक्त ठरले. मुळामध्ये विद्यार्थी कमी झाले तरी विषय कमी होत नाहीत. त्यामुळे आमची मागणी अशी आहे की प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक विषयाला शिक्षक मिळालाच पाहिजे आणि त्या शाळेसाठी किमान शिक्षक संच असला पाहिजे. असं जर केलं तर कोणीही शिक्षक अतिरिक्त ठरणार नाही. हे झालं अतिरिक्त शिक्षकांच्या बाबतीत. आणि दुसरा मुद्दा आहे जो रिक्त पदांच्या संदर्भात. महाराष्ट्र शासनात आज मितीस जवळपास 1.5 लाख शिक्षकांची पदं रिक्त आहेत आणि 7 ते 8 लाख शिक्षक डी.एड. बी.एड. होऊन बेरोजगार आहेत. परंतु वेगवेगळं, कधी आरक्षणाचं कारण, कधी पवित्र पोर्टलचं कारण किंवा भरती प्रक्रियेचं कारण, अशी वेगवेगळी कारणं देऊन शासनाने ही भरती जाणीवपूर्वक रखडवलेली आहे. शैक्षणिक संस्था ज्या होत्या त्या पूर्वीपासून भरती प्रक्रिया आपल्या पद्धतीने राबवत होती. जर शासनाला ही भरती प्रक्रिया राबवण्यामध्ये काही अडचण असेल तर त्यांनी MPSPच्या माध्यमातून, UPSCच्या माध्यमातून ही भरती करावी. त्याच्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही. माझं म्हणणं आहे की जी मुलं क्वालिफाईड आहेत, ज्यांनी TET पास झालं आहे, CTET पास झालं आहे, त्यांची नियुक्ती लगेच झाली पाहिजे. वर्षानुवर्ष जाहिराती काढल्या जातात, पात्रता परीक्षा घेतल्या जातात, परंतु भरती मात्र होत नाही. तर ती भरती करण्याची प्रक्रिया एक टाईम बाउंड, कालबद्ध पद्धतीने केली तर मोठा दिलासा मिळेल. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या या रणधुमाळीमध्ये मोरे सर, कॅशलेस योजनेविषयी आपण जोमाने प्रचार करताना आम्हाला आढळता. तेव्हा कॅशलेस योजना ही नेमकी काय आहे, याविषयी काय सांगाल? महाराष्ट्रातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कॅशलेस योजना लागू करा, अशी सर्वप्रथम मागणी शिक्षक भारतीने केली. शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे सर, कपिल पाटील सर आणि मी ती योजना तत्कालीन जे शिक्षण मंत्री होते काँग्रेसचे, राजेंद्र दर्डा साहेब, यांना सादर केली. त्यांनी ती मंजूर केली, हेल्थ डिपार्टमेंटला पाठवली. परंतु सरकार बदललं, नवीन शिक्षण मंत्री आले तावडे साहेब. त्यांनी ती योजनेचं स्वरूप बदललं आणि तिला विमाछत्र केलं. त्यांनी असं म्हटलं की विमाछत्र योजनेमध्ये तुम्ही EMI भरा. आम्ही त्याला विरोध केला. EMI भरायचं तर आम्ही शासनाकडे का भरायचा? आम्ही खाजगी कोणती योजना घेऊ शकतो. आमचं असं म्हणणं आहे की शिक्षकाला गव्हर्नमेंटने एक कार्ड द्यावं, हेल्थ कार्ड. या हेल्थ कार्डच्या माध्यमातून मला किंवा माझ्या कुटुंबातील कोणाला काही झालं तरी आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट होऊ आणि आमचा जो खर्च आहे किंवा जे बिल होईल ते गव्हर्नमेंटने त्याला द्यावं. म्हणजे आम्हाला कॅशलेस हेल्थचा उपयोग होईल. परंतु आत्ता सध्या गव्हर्नमेंटची जी स्थिती आहे की आमच्या घरात काही झालं किंवा आम्हाला काही झालं तर आम्हाला खिशातून बिल पे करावं लागतं. ते बिल पे केल्यानंतर परत दुसऱ्या सिव्हिल हॉस्पिटलला नेऊन त्याचं तपासणी करावी लागते. मग शिक्षण विभागात बिल टाकावं लागतं आणि हे सगळे प्रोसिजर केल्यानंतर माझेच पैसे परत मिळायला मला 1.5 ते 2 वर्ष जातात. सर, कॅशलेस स्कीम जेव्हा आपण राबवायची असं म्हणता, त्यावेळेला सरकारच्या मदतीशिवाय ती स्कीम राबवणं तुम्हाला शक्य होणार आहे का? याविषयी तुमचे विचार काय आहेत? सरकारी मदतीशिवाय ही योजना राबवता येईल, परंतु त्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी या योजनेमध्ये सहभागी व्हायला पाहिजे. निवडणूक झाल्यानंतर शिक्षक भारतीच्या वतीने आम्ही ही योजना राबवणार आहोत आणि आमच्या योजनेचं नाव आहे सावित्री फातिमा शिक्षक आरोग्य योजना आणि ही कॅशलेस योजना असेल. या योजनेमध्ये जे लोक सहभागी होतील
त्यांना हॉस्पिटलाइज झाल्यानंतर कोणतंही बिल द्यायचं नाही. त्यांच्या वतीने ते बिल जी सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी आहे ती बिल ते देईल आणि नंतर जेव्हा रिएम्बर्समेंट होईल तेव्हा मात्र त्या व्यक्तीने ते पैसे त्या कंपनीला परत द्यायचे. अशा प्रकारची ही योजना आहे आणि या योजनेसाठी वर्षातून केवळ 3,000 रुपये भरावे लागतील. तर अशी ही अतिशय चांगली योजना आहे. परंतु या योजनेचं यशस्वीता याच्यावर अवलंबून आहे की त्याच्यात किती लोक सहभागी होतात. जितके जास्त लोक सहभागी होतील तितकं जास्त आपल्याला यश मिळेल. एकदा जरी आपण फॅमिलीसोबत बाहेर जेवायला गेलो तर 3,000 रुपये असंच बिल होतं. मग जर शिक्षकांनी या योजनेमध्ये सहभाग नोंदवला तर शिक्षक भारतीच्या वतीने मी आणि आम्ही सर्वजण मिळून ही योजना राबवण्याची तयारी करत आहोत आणि येणाऱ्या काळात आम्हाला त्याचं यश मिळेल याची मला खात्री आहे. शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुकीमध्ये इतर अनेक राजकीय पक्षांचे उमेदवारसुद्धा तुमच्या विरोधात लढतील, तेव्हा अशा वेळेला या निवडणुकीमध्ये आपल्या रूपानं एका शिक्षकालाच प्रतिनिधित्व मिळणं हे सकारात्मकदृष्ट्या जर आपल्याला घ्यायचं झालं तर यावर तुमचे काय विचार असतील? मुळामध्ये 2006ला पहिल्यांदा कपिल पाटील जेव्हा निवडणूक लढवत होते तेव्हा पण हाच प्रचार होता की शिक्षक नाही आहेत, मग कसं होणार? कारण की कपिल पाटील पत्रकार होते. परंतु गेली 18 वर्ष शिक्षक नसलेल्या कपिल पाटलांनी असं काम केलं की मुंबईला आणि महाराष्ट्राला कळलं की शिक्षकांचा आमदार असतो आणि त्यांच्या तिन्ही निवडणुकीमध्ये जे 4-5 प्रमुख पक्ष आहेत या सगळ्यांचे उमेदवार असायचे आणि त्या सर्वांचे डिपॉझिट जप्त व्हायचं. विरोधक सातत्याने मुंबई शिक्षक मतदारसंघात मागणी करत होते की शिक्षकच हवा, शिक्षक आमदार. आणि आता तर शिक्षक भारतीने आणि आमदार कपिल पाटील यांनी विरोधकांची ही मागणी मान्य केली आहे. माझ्यासारख्या सामान्य शिक्षकाला उमेदवारी दिलेली आहे, त्यामुळे विरोधकांचं जे मत होतं ते मान्य झालेलं आहे. म्हणून मी सर्व विरोधकांना, राजकीय पक्षांना सांगेन की जर आता एक शिक्षकच, तो पण सामान्य शिक्षक जर या निवडणुकीत उमेदवार असेल तर आपण सर्वांनी पाठिंबा द्यावा आणि जेणेकरून मला अधिक चांगलं काम करण्याची संधी मिळेल. सर, ही निवडणूक अतिशय चुरशीची किंवा अगदी अटीतटीची होणार हे चित्र साधारणपणे स्पष्ट होऊ लागलेलं असताना मतदार वर्गामध्ये अनेक प्रलोभनं दाखवली जातात आणि हे गंभीर आहे. याविषयी तुमचे काय विचार आहेत? काय सांगाल सर? राज्याच्या इतर मतदारसंघामध्ये हा प्रयोग यशस्वी झालेला आहे. त्यामुळे मुंबई शिक्षक मतदारसंघात सुद्धा हा प्रयोग होईल असं आम्हाला वाटतं आहे. परंतु मुंबईतला शिक्षक अत्यंत प्रामाणिक आहे, सत्सग विवेकबुद्धी शाबूत आहे, त्यामुळे तो अशा कोणत्याही प्रलोभनांना बळी पडणार नाही. कपिल पाटलांच्या विरोधात सुद्धा हे प्रयोग झाले, परंतु मुंबईत 80% महिला शिक्षिका आहेत आणि त्यांनी या वाईट प्रथांना कधीही थारा दिला नाही. म्हणून मला खात्री आहे की ही निवडणूक या सगळ्या गोष्टी जरी आल्या तरी शिक्षक भारतीच्या बाजूनेच होईल. शिक्षक भारतीवर जो शिक्षक मतदारांनी आत्तापर्यंत विश्वास ठेवलेला आहे तो पुढेही कायम राहील. सर्व राजकीय पक्षांना आपलं डिपॉझिट गमवावं लागेल याचा मला सार्थ विश्वास आहे, कारण की माझा विश्वास मुंबईच्या शिक्षकांवर आहे, शिक्षक भारतीने केलेल्या कामांवर आहे आणि आमदार कपिल पाटील यांनी दिलेल्या विचारांवर आहे. म्हणून शिक्षक भारती ही निवडणूक नक्की जिंकेल अशी मला खात्री आहे. सर, सर्वसाधारणपणे EVMद्वारे ही प्रत्येक निवडणूक होत असते. ही निवडणूक मात्र बॅलेट पेपरच्या आधारे आपण घेणार आहोत. नव्याने नोंदणी झालेल्या मतदारांसाठी निवडणूक प्रक्रिया प्रत्यक्षात कशी असू शकेल आणि त्यासाठीच्या सूचना आपण काय द्याल याविषयी सांगा. मुंबई शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघ या निवडणुका प्रिफरन्शियल वोटिंग प्राधान्यक्रमाने होतात आणि ही निवडणूक बॅलेट पेपरवर होते. जे शिक्षक मतदार आहेत त्यांना त्या ठिकाणी ठेवलेल्या पेनच्या मदतीने सुभाष किसन मोरे यांच्या नावासमोर इंग्रजीतला एक आकडा लिहायचा आहे. आकडा लिहिताना त्यांनी क्रॉस करायचं नाही, टिक करायचं नाही, गोल करायचं नाही किंवा सहीसुद्धा करायची नाही. आणि तसंच ह्या निवडणुकीला जाताना ओळखपत्र म्हणून आधार कार्ड
किंवा वोटर कार्ड घेऊन जायचं आहे. शाळेचं जे आयडेंटिटी कार्ड असतं ते चालत नाही. त्यामुळे या निवडणुकीत ती काळजी घ्यावी लागते. मागील जी निवडणूक झाली होती त्याच्यात काही हजार मतं बाद झाली होती. त्यामुळे शिक्षकांची एवढी मतं बाद होणं बरोबर नाही आहे. त्यामुळे मी सर्व शिक्षकांना आवाहन करेन, विनंती करेन की सुभाष किसन मोरे या नावासमोर तिथे ठेवलेल्या पेनने इंग्रजीतला एक आकडा लिहा. तेवढं जर केलं तर ही निवडणूक अत्यंत सोपी होईल. शिक्षक हा कुठल्याही राष्ट्राचा एक फार मोठा आणि अत्यंत महत्त्वाचा असा आधार आहे, कणा आहे. या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये अग्रक्रमाने आणि एकमुखाने ज्यांना मानांकन मिळालेलं आहे, उमेदवारी मिळालेली आहे, असे श्रीयुत सुभाष किसन मोरे आज या ठिकाणी आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यावर आपण असताना मतदारांसाठी त्यांच्या मनातलं हितगुज, त्यांच्या मनात असलेल्या गोष्टी जर मतदारांपर्यंत त्यांना पोचवायच्या असतील तर त्याविषयी आपण सरांकडनं जाणून घेऊया. सर, काय सांगाल? मी मुंबईतील सर्व मतदारांना विनंती करेन की पहिल्यांदा एका सामान्य शिक्षकाला उमेदवारी मिळालेली आहे आणि आपण कोणत्याही भूलतापांना बळी न पडता किंवा कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता स्वतःहून जाऊन या निवडणुकीत भाग घ्यायचा आहे. कारण की गेली 18 वर्ष शिक्षक भारतीबरोबर आपण सर्वजण आहात आणि या 18 वर्षात शिक्षक भारतीने कधीही कोणाकडून वर्गणी जमा केली नाही, पावत्या फाडल्या नाहीत, डोनेशन घेतलं नाही. म्हणून या सामान्य शिक्षकाला, आपल्या छोट्या भावाला मदत करण्यासाठी आपण स्वतःहून निवडणुकीत जायचं आहे आणि निवडणुकीच्या दिवशी आपलं मतदान करायचं आहे. आणि हे मतदान करत असताना आपले जे इतर मित्र आहेत, सहकारी आहेत, यांनासुद्धा सुभाष किसन मोरे या नावासमोर इंग्रजीतला एक आकडा लिहून मतदान करावं असं मी आवाहन सर्वांना करतो. मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यावर आपण होतो. आपल्या अमूल्य वेळेबद्दल श्रीमान सुभाष किसन मोरे सर, आम्ही आपले आभार मानतो आहोत आणि या आगामी निवडणुकीसाठी आपल्याला अनेकानेक शुभेच्छा व्यक्त करत या ठिकाणी आपण थांबतो आहोत. धन्यवाद. धन्यवाद.